नमस्कार. आज मी केलंय गोकुळाष्टमी विशेष पोळी आहे. हे का आंबोळी सुद्धा म्हणतात. बरीच जण म्हणतात ही आंबोळी नाही डोसे आहेत, तर ही आंबोळीच असं आणि आमच्याकडे पिढी अशीच करतात. एकाच पदार्थाची वेगवेगळी नावं असू शकतात. डोसे काय, आंबोळी काय आणि पोळी काय. उडीद डाळ तांदळापासूनच बनतात. हे मी 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ, चमचोभर मेथी 4 ते 5 तास भिजवून घेतलंय. मिक्सर लावच्या आधी अर्धा तास 1 वाटी पोहे धुवून भिजवून घेतले. डाळ, तांदूळ आणि पोहे गंधासारखे बारीक वाटून घ्यायचे. वाटताना थोडा धगधगीत पाणी घालायचा म्हणजे पीठ बरा येता. वाटलेला पीठ कुकरमध्ये काढून चांगला फेटून घेतलंय. नंतर त्याच्यात थोडासा मीठ घालून परत एकदा फेटून वरसून 2 चमचे गरम तेल घालून झाकण लावून रात्रभर ठेवून दिले. सकाळी झाकण काढले. मस्तपैकी फसफसावून पिठीला भिड्यात तेल लावून पोळी घालून घेतले. झाकण ठेवून परत पलटून घेतले. मस्तपैकी जाळीदार अशी मऊ लुसलुशीत आंबोळी पोळी काय तुमका होयाता म्हणा तयार झाली. तुम्ही पण असे पोळी गोकुळाष्टमेक करून बघा.